आहे. कारण 25वा रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने ज्या गुरुकुळामध्ये आमचे गुरुवर्य होते त्या गुरुकुळाला एक आधारभूत असलेले बाबा आपल्या या ठायाला यावं आणि त्यांचं भजन पूजन घडावं अशी मनोकामना इच्छा अंतकरणामध्ये होती आणि ती बाबांनी आज या ठिकाणी पूर्ण केली. त्यामुळे बाबांना शतशः या ठिकाणी चरणी नतमस्तक होतो आणि बाबांना पुन्हा विनंती करतो की अशाच प्रकारचं स्नेह प्रेम आणि आमच्या या बालकावर माझ्या संपूर्ण या साधनेवर आपलं शुभचिंतन प्रसन्नता असू द्यावी आणि आम्हा सर्व भक्त परिवाराला आपण जे ज्ञानामृत दिलं या ठिकाणी आपण आपली उपस्थिती आमच्या आग्रहास्तव या ठिकाणी आपण आलात त्याबद्दल आम्ही आपलं शतशः या ठिकाणी ऋणी आहोत आणि पुन्हा एकदा सर्वांच्या वतीनं आपल्या पायी नतमस्तक होतो. आपल्याला पुन्हा पुन्हा दंडवत करतो आणि आपण जे काही ज्ञानामृत या ठिकाणी दिलं ते अविस्मरणीय आहे. कारण आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये एक प्रकारचं अंतकरण शोज्वळ निर्मळ आणि ईश्वराबद्दलचा जो भाव आहे तो सातत्यानं या ठिकाणी आपल्या अंतकरणामध्ये राहील यासाठी आदरणीय बाबांचा आशीर्वाद जे प्रसन्नतापूर्वक दिलेलं निरोपण त्याचबरोबर बापूंनी केलेलं निरोपण हे दोन्ही जे निरोपक आहे अतिशय आपल्यासाठी यावर्षी खऱ्या अर्थानं ही ज्ञानदानाची शिदोरी आपल्या अंतकरणापर्यंत ज्यांनी पोहोचविली असे दोन्ही या ठिकाणी बाबा असतील त्याप्रमाणे बापू असतील त्या दोघांचंही पूजन श्रीकृष्ण मंदिराच्या वतीने या ठिकाणी संपन्न होत आहे. मी या ठिकाणी श्रीकृष्ण मंदिराचे जे सर्व सदस्य आहेत त्यामध्ये आमचे बाळासाहेब आहेत त्याचबरोबर या मंदिराचे ट्रस्ट आहेत मल्हारी सदाशिव बोरकर असतील त्याचप्रमाणे मधुकर कोंडी भागवणे असतील अंकुश भाऊ असतील आमचे बालकृष्ण दादा हगवणे असतील त्याचबरोबर काळेभाऊ असतील निखिल मराठे असतील जे काही मराठी परिवार असेल काळोखी परिवार असेल हगवणे परिवार असेल सर्व बोरकर परिवार त्याचबरोबर आपण सर्व अच्युत गोत्रे भक्त परिवार खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांचं स्नेह प्रेम आहे. त्यामुळं आज 25 वर्षापर्यंत हा परमेश्वराच्या साधनेचा रथ या ठिकाणी अविरतपणे या ठिकाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण संपन्न करत आहोत.